मग छोटीशी ट्रिप आपली प्लॅन झालेली आहे. कुठे प्लॅन झालेली आहे? चला बघूया. चला चला. हा निसर्गरम्य परिसर कुठला आहे? तर हे आहे कोकण. आपण ट्रिप प्लॅन केली छोटीशी कोकणमध्ये जाणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय हो. ओळखला असेल रायगड किल्ला. ओके, रायगडला जाणार आहोत आपण. आणि रायगडला जाताना हे पूर्ण कोकणचा परिसर आपण बघतोय. कारण का रायगडला जाण्यासाठी पूर्ण कोकणमध्ये जाणार आहोत. ताम्हिणी घाट आणि हे असे ओढे आपल्याला लागले मध्ये मध्ये, कारण की हे ओढेच आहेत. छोटे छोटे ओढे लागतात आणि छोटे छोटे धबधबे पण खूप होते, तलाव पण खूप होते, पण ते घेता आले नाही. आमच्या इकडे छोटे छोटे ओढ्याला ओढेच म्हणतात, जे की छोटे छोटे पहाडातनं खाली येतात आणि असे जातात खाली. धबधबे वेगळे आणि ओढे वेगळे. आणि हे बघा पूर्ण सह्याद्रीच्या रांगा किती छान आहेत. आभाळ आणि रांगा, आभाळ आणि सह्याद्री पर्वत सगळं एकत्र एकजीव झाले, जसं काय एकमेकामध्ये सामावून गेलेत. किती मनमोहक दृश्य आहे. इथे एक छोटंसं होतं, खूप भारी आहे. आणि मला वाटलं इथेच मी काहीतरी फोटो व्हिडिओ काढावं, पण काही जमलं नाही. मी मग पुन्हा व्हिडिओ तर काढला नाही, पण पूर्ण लगे याचं निसर्गाचं बघितलं की हे हा किती छान आहे. मला लक्षातच नाही आलं की काय करावं. मग मी असे पूर्ण डोंगर रांगा, पर्वत यांचे शूट करत 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 बघत बघत इतकं हिरवगार मनामध्ये विचार आला की त्या टायमिंगला शिवाजी महाराजांच्या काळात किती भारी असेल ना हे जंगल. आता तरी थोडंच आहे, पण तेव्हा किती भारी असेल बघण्यासारखं, किती घनदाट जंगल असेल. आणि आम्ही बघता बघता रोडनं येता येता पुन्हा आम्ही आलो प्रॉपर रायगडमध्ये. आणि रायगडमध्ये आल्यानंतर आम्ही रोपवेने जायचं ठरवलं, कारण का आईला जास्त चलता येत नव्हतं. रोपवेचं तिकीट काढलं, रोपवेत बसलो आणि रोपवेची पूर्ण सिस्टीम खूप छान होती. एकदम डिसिप्लिननं होतं. तिकीट घ्या, व्यवस्थित बसा, काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी ते लोक हँडल करत होते. एकदम असे की कोणाला काही म्हणजे खराबी म्हणजे गिजा वगैरे काही होऊ नये, एकदम व्यवस्थित आम्हाला बसवलं. आम्ही बसलो. बसल्यानंतर खूप छान वाटलं, भारी वाटलं आणि खूप छान आनंद होता, खूप आनंद. पण जसा जसा रोपे वरती वरती जाऊ लागला तसा तसा मनामध्ये पोटामध्ये गुदगुदल्या आणि भीतीचे शहारे अंगावर ऑल फॅमिली मेंबर्सच्या आले होते. कारण की सगळेजण गप्पा अशा मारू लागले की त्याला काही अर्थच नव्हता. कारण का सगळ्यांच्या मनामध्ये पोटामध्ये गुदगुदल्या होऊ लागल्या भीतीच्या. कारण इतका मोठा किल्ला, उंच आहे तो किल्ला खूप. आणि तो असं स्ट्रेट रोपवे आहे, स्ट्रेट. कारण का असा एकदम झपाट्यानं वरती जाणार स्ट्रेट. आणि एकदम किल्ला असा उंचच्या उंच आहे. आणि उंच किल्ल्याहून आम्ही रोपेमधनं हे दृश्य टिपले. बघा किती छान दिसतंय की पूर्ण पर्वतरांगांनी हिरवा शालू घातला, आपल्या अंगावरती हिरवा शालू घातला असं ते दृश्य दिसत होतं. पूर्ण डोंगर रांगा, पूर्ण सह्याद्रीच्या रांगा एकमेकाला एक पूर्ण असे जॉईंट आणि त्याच्यावर हिरवगार, पूर्ण हिरवगार. इतकं सुंदर मनमोहक दृश्य होतं, बघण्यासारखं होतं. खूप छान होतं. आणि हे पूर्ण डोंगर रांगा बघण्यासारख्या होत्या, एकमेकाला भिडून 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 भिडून. आणि भीती तर वाटतच होती, पण मनामध्ये सगळं भीती वाटून पण मनामध्ये सगळ्या डोंगर रांगा लांबून लांबून ते डोंगर, ती रांगा, ते सह्याद्री पर्वत बघण्याचे जे आनंद होता ते कुठेही मिळणार नाही, ते इथेच मिळणार कोकणमध्ये. कारण कोकणची वाईबच वेगळी आहे. पूर्ण सह्याद्री रांगा आहेत. सह्याद्री रांगाचं जे अनुभव घ्यायचा असेल तर कोकणलाच यावे लागेल, कारण की कोकण म्हणजे कोकणच आहे, खूप भारी. आणि आम्ही रायगडमधनं बघा, हे बघा, आम्ही रोपेमधनं खाली बघत होतो. खाली बघता बघता सगळ्यांचे डोळे फिरू लागले की काय होईल काय होईल, पडतो की काय पडतो की काय. इतकं डेंजर होतं ते की बस रे बस. ते करणाऱ्यांची खूप खूप मेहनत आहे. खरंच कसं केलं हे आमच्या मनात विचार येतच होते की हे केलं कसं असेल. कारण का इतकं डेंजर आणि इतकं भयानक त्यांनी रोपे इतकं सुरक्षित केलं होतं ना की काही भीती जरी वाटली तरी ते काही तुम्हाला नुकसान होणार नाही. पण मनामध्ये भीती तर वाटणारच, कारण आपल्याला आपल्या जीवाची भीती हमेशाच असते. प्रत्येकालाच भीती वाटत होती. त्याच्यामुळे आम्ही गप्पा मारत 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 वरती जवळजवळ गेलो की थांबते रोप, एकदम स्लो होते. स्लो झाल्यानंतर तर आणखी भीती वाटत होती. असं करता करता आम्ही एकदाच किल्ल्यावर पोहोचल्यानंतर ह्या पायऱ्या आहेत, पायऱ्यांनी जायचं. तिथे गेल्यानंतर वरती एक आजोबा होते, ते हसू लागले. कारण की हे दमले होते. असं भीतीनं का टेन्शननं काहीतरी झालं, सगळ्यांना थकल्यासारखं झालं. ते म्हणे अरे तुम्ही असे कसे मावळे, चला पटापट पटापट. मग मी लगेच, मला उल्हास आला आणि मी पळायला लागल्यामुळं मग पळाली तर कधी पण थोडासा दम लागला, कारण की आपल्या बसची गोष्ट नाही आहे हे कळलं. मग स्लो स्लो जायला सर्व फॅमिली मेंबरसोबत सुरुवात केली. आणि जाताच वरती मग आम्ही राहण्याचे
त्या टायमिंगचे बेडरूम बघितले आणि प्रत्येक राणीला स्पेशल बेडरूम होतं. 8 राण्या होत्या महाराजांच्या आणि त्या 8ही बेडरूम आज तिथे आहेत. प्रत्येकाचे वेगवेगळे बेडरूम आहेत 8ही आणि त्यांना टॉयलेट होते त्या टायमिंगला, स्वच्छतागृह त्या टायमिंगला त्यांना होते की त्या कुठेही बाहेर जाणार नाहीत. ते किती छान काम केलेलं आर्टिस्ट. आणि आताच तर काय टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही, पण त्या टायमिंगला या लोकांनी किती डोकं लावून काम केलं की हे कसं करायचं, काय करायचं एवढ्या मोठ्या उंच किल्ल्यावर आणि त्याच्या खाली सगळ्या व्यवस्थित सुविधा झाली पाहिजे, राहण्याला त्रास पण नाही झाला पाहिजे. किती छान होतं ना सगळं अनुभव. पूर्ण किल्ल्याचा आम्ही परिसर बघत 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 बाहेर आलो. बघत बघत बघतच होतो. आणि हे बघा, हे पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. हे शिवाजी महाराजांची तिथे धारणा होती की तिथे त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणून ते पूर्ण सजवलेलं होतं. आणि हे बघा, हे सर्व तिथेची कारण तिथे एवढी गर्दी होती कारण का छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा होता आणि बरेच लोक तिथेची टेंट टाकून स्टे करण्यासाठी आले होते कारण की सोहळा होता. खूप मोठा सोहळा होता. रात्री प्रोग्राम होते. हे बघा, पालखी आली. पालखीचे आम्ही मुजरा केला आणि ती पालखी पुढे जाऊन तिथे थांबणार होती. सर्व काही एकदम व्यवस्थित झालं. आम्हाला हा कार्यक्रम पाहण्यात भेटला कारण का तिथेची सोहळा होता खूप मोठा, त्याच्यामुळे आमचे डोळ्याचे पारणे फिटले. आम्ही तर सहज गेलो होतो कारण की आम्हाला किल्ला बघायचा होता आणि कोकणमध्ये जाऊन किल्ला नाही बघितला तर काय बघितलं. त्याच्यामुळे आम्ही तिथे आम्ही सगळं बघितलं आणि आम्हाला खूप भारी आलं, मन भरून आलं आणि काही कळलं पण नाही की फोटो काढावं का काय काढावं. थोडंसं काढलेलं तेवढंच. हे बघा, हे पूर्ण हे बाजार होता त्या टायमिंगचा. पूर्ण बाजार भरायचा इथेची. आपण पिक्चरमध्ये बघितला पण आहे, हा बाजार होता पूर्ण. आणि हे बघा, ही मुलगी किती मस्त नऊवारी घालून तयार झाली कारण का रात्री गोंधळ होता, गोंधळाचे कार्यक्रम होणार होते. बायका बाह्या माणसं खूप छान वेशभूषा करून तिथेची मस्त फिरू लागली कारण का रात्री खूप मोठा कार्यक्रम होता. आणि आम्हाला तर काय पाहायला भेटणार नव्हता कारण आम्हाला जायचं होतं. आम्ही पूर्ण किल्ल्याचा परिसर बघितला, नमन केलं, आम्ही समाधीकडे पण गेलो, सगळं केलं, पण ते काय मला दाखवता आलं नाही. मी तिथे खूप शांतता होती, पण मी काढलं आहे, दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेन. मग हे बघा, हे पूर्ण अशी गर्दीच गर्दी होती, खूप गर्दी. नाही तर काय माहिती नाही मला इतकी गर्दी असते का नाही, पण इतकी गर्दी होती. आणि तिथे गेल्याच्या नंतर लेझिम खेळत होते आणि मला तर काय राहवल्याच गेलं नाही कारण मी लहानपणी खूप लेझिम खेळली, पण कुठं खेळणार ना, नंतर काय मोका भेटला नाही. आणि लेझिम खेळू का नाही मला जाण्यासाठी भीती पण वाटत होती, मला जमते का नाही. ते वेगळे खेळत होते आणि मी वेगळी, कारण मी मराठवाड्यातली, मला लेझिम वेगळी खेळता येते. आणि त्या भाऊनी मला खूप शिकवण्याचा प्रयत्न केला, जे माझे शेजारी आहेत, की ताई तुम्ही असा नाही, असा ठेका करा, उजवा बाय पुढं टाका, असं करा. पण काय नाही, मी 4-5दा केलं आणि नंतर मला काय आलंच नाही आणि शेवटी मी हे ना माझंच केलं कारण का मला येतच नव्हतं. ते खूप त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आणि मला आलंच नाही. आणि मी लेझिम पण तिथून एका भावाकडनं मागितली, प्लीज द्या, कारण मला लेझिमशिवाय खेळताच येईना गेलं. आणि मी ती लेझिम घेतली आणि खेळली. मराठवाड्यातली लेझिम वेगळी असते का माहीत नाही, पण मी जी लहानपणी शिकली तीच मी खेळली. दे दनादन, दे दनादन. आणि इतकं मनाला आनंद झाला ना की हां, आपण रायगड किल्ल्यावर आलो आणि आपल्या सगळ्या गोष्टी सार्थक झाल्या. काय माहिती, खूप आनंद झाला, इतका आनंद झाला, भरपूर आनंद झाला. आणि मला इतकी खुशी पण झाली ना. लेझिम तर मी खूप भारी खेळली, म्हणजे मी काय थांबलेच नाही कोणासाठी, कोण बाजूला काय करते, कोण काय करते, मी माझं एन्जॉय केलं. एवढं तिथं वाजत होतं तर मी माझं एन्जॉय केलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मानाचा मुजरा स्वीकार करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चूक भूल माफ करा. बाय.